खूप खाली तिकडे झाड दिसते आहे, दरीमध्ये पाणी वाहत आहे। आम्ही मुकुंदराज दर्शनासाठी अंबाजोगाई येथे आलो आहोत आणि खूप मोठी दरी आहे। पाणी सध्या बी तिकडे खाली वाहत आहे। हे मुकुंदराज मंदिर आहे। तिकडे तुम्हाला पाण्याच्या ओळखणे दिसते ना, दरीमध्ये वाहताना। आता पाणी नाही आहे सध्या, पण ओळखण आहेत पाण्याच्या आजूपर्यंत। खूप मोठी दरी आहे। मुकुंदराज मंदिर हे या दरीमध्ये वसलेलं आहे। खूप मोठा डोंगर आहे, खूप पहाडी आहे, डोंगर दऱ्या। इकडे काम चालू आहे पायऱ्यांचं वगैरे, आणि ही इकडे दरी दिसते आहे। खूप मोठी दरी आहे, जुनं मंदिर आहे इकडे, आणि पाणी वाहत आहे। पावसाळ्यामध्ये हा खूपच बघायचा नजारा आहे। आज आम्ही अचानकपणे इकडे आलो आहोत, त्यामुळे बघायजोगं म्हटलं तर पावसाळ्यामध्ये खूप वातावरण छान आहे इकडे। नेक्स्ट टाईम जेव्हा येईल मी, तेव्हा तुम्हाला हा सगळा व्हिडिओ पावसाळ्यातला दाखवल। सध्या दाखवायजोगं असं काही नाही आहे एवढं, तरी मस्त पायऱ्या वगैरे बांधकाम झालेलं आहे। इकडे बांधकाम सुरू आहे। आमचे मित्र चाललेले आहेत पुढे, रंगा रगळे स्वती सुरेखा डोंगरदेवी। नाव नोंद होती तुमची आता। आणि हे येस आहे, या पायऱ्या अशा बनवून ठेवल्या आहेत। इकडे पण पायऱ्या आहेत, आणि खूप मोठे लवर पॉईंट आहे। तिकडे जाता का? जा तिथं जाऊ, हवा का लवर पॉईंट आहे तिकडे, जाऊ इकडे खूप मोठी खाली शेती केलेली आहे लोकांनी ह्याच पाण्यावरती। मस्त हिरवळ आहे चांगली, आणि पाण्याच्या वरकन ठिकाणी तुम्हाला दिसतात। हे खूप दरी आहे, पाणी दिसतं इथून वरून। हे पाण्याच्या ओळखण आहेत। सगळे लोक असे दर्शनाला येतात, आणि इथं खूप मोठी दरी बांधकाम वगैरे केलेलं आहे खाली पण थोडं थोडं, आणि तिकडं दूरपर्यंत खूप दूर दरी गेलेली आहे। आणि तिकडे लोकांनी शेती केलेली आहे, टरबूज, खरबूज, गहू, हरभरा, ऊस, म्हणजे ह्या सुपीक जमीन आहे तिकडे। ह्या दरीतलं पाणी तिकडे घेतलेलं आहे। मस्त हिरवळ दिसते आहे तुम्हाला। इकडं जर बघितलं तर उन्हाळ्यासारखं जाणवत आहे, पण ह्या साईडला जर बघितलं तर तुम्हाला पूर्ण हिरवळ दिसेल त्या साईडला। तिकडे लोक पिकं घेतलेले आहेत त्या साईडला, खूप दूरपर्यंत आहे। यदा कदाचित 2-4 किलोमीटर असेल ते, खूप दूरपर्यंत आहे। इकडे लवर पॉईंट आहे, झाडं झुडपं मस्त आहेत। असं हे कधी जर आला अंबाजोगाईला तर नक्कीच या या ठिकाणी, आणि बघण्याचा आनंद घ्या। असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहील। तोपर्यंत मी स्वतः संतोष केळवे। चलो बाय, धन्यवाद, थँक्यू।